अमर कास्ते संघाचा विचार केला तर नाणेफेकी नक्कीच या ठिकाणी गमावली गेली. प्रत्येकी 3 षटकांच्या आपल्याला आज लढती पाहायला मिळत आहेत. पहिला सामना आपण पाहिला तर जे बजरंग स्पोर्ट चिंचोली संघानं जिंकला, जयदुर्ग आतकुली संघाला त्या संघानं पराभूत केलं. दुसरा सामना आपण पाहिला तर श्री मीनाक्षी स्पोर्ट कांदी संघाने जिंकला. त्याने जय महाराष्ट्र भुईरगाव बी संघाचं अस्तित्व संपन्न केलं आणि रोहित भुईरे सुद्धा नाराज झाले आणि संघाने सुद्धा मात्र एका धावेने एका मतानं मात्र त्यांची आघाडी हुकली आणि आज दुपारची मेजबानी मात्र त्यांना मिळाली असती. आणि आजच्या दिवसातील तिसरा सामना दोन बल्हाड्या संघामध्ये बिग बॅटल ऑफ टुडे असं म्हटलं तर वावगट ठरणार नाही. SSC पडगे विरुद्ध अमर स्पोर्ट कास्टने. यानंतर जो पुढील सामना असेल आई एकविरा स्पोर्ट भादाने विरुद्ध देवा स्टार देवली. या दोन्ही संघांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा आल्याची नोंदणी या ठिकाणी करून घ्या, कारण आज मित्रांनो शेवटचा दिवस आहे, अंतिम दिवस. आणि कुठल्या प्रमाणे या ठिकाणी जास्त वेळ आपण घेऊ नका. पहिले षटक मिस्टर जयेश वारके तिथे मात्र या ठिकाणी सज्ज होतोय आणि सलामीची जोडी गौरव गोंदली आणि त्याच्या सोबतीला पाहू शकाल समीर आलाय. हो, पहिला स्विचिटचा फटका, काय जबरदस्त कनेक्शन आणि समीरच्या बाट मधून येतो या पहिलाच दर्शनीय स्ट्रोक 4 धावांसाठी चौकार. हा रिप्ले आपण पाहू शकाल. असं वाटतं की घरातूनच मात्र हा फलंदाज पूर्णपणे सेट येऊन आला, ज्या अनुषंगाने पहिल्या चेंडूवरती त्यांनी अलटी पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि कुठल्या क्षणाला पहा खेळाडू पक्षामध्ये एकही अतिरिक्त फिल्डर त्यांचा मात्र तिथे उपस्थित नाहीये, तरी सुद्धा त्यांनी हा प्रयत्न केला. म्हणजे किती त्याचा स्वतःवरती विश्वास होता, कॉन्फिडन्स होता या फटक्यातून. 8 धाबा धाव फलकावरती जोडल्या गेल्या. पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे आणि पॉवरफुल सुरुवात अमर कास्ते संघाची आपण पाहतोय. अमर कास्ते सुद्धा जर नाव पाहिलं तर खूपच जुनं नाव आहे. अनेक वर्षापासून पाहतो की कास्ते गावातून हा संघ सातत्याने खेळत असतो. पुन्हा खराब तिने फुल टॉस पडतो. या ठिकाणी टायमिंग कमी जुलाला आणि त्याच अनुषंगाने ओ माय गॉड झेल टिपला होता, परंतु समीर जो होता क्षेत्ररक्षक तो बाउंड्री लाईन त्यांनी क्रॉस केली आणि त्याच वेळी पंचाचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. षटकार. तिन्ही चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेले आणि या ठिकाणी पुन्हा मात्र रिव्हर्सचा फटका केल्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. पंचांचा इशारा आमच्याबरोबर पोहोचतोय. बॅट कट होती त्या अनुषंगाने मात्र शॉट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावला, तोपर्यंत एक धाव पूर्ण होताना आपण पाहतोय. एकूण 10 फलकावरती धावा जोडल्या गेल्या. बिनगडी बाद 15. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. थोडंसं महागडा षटक महागडा स्पेल आपण म्हणू शकतो. जयेश वारकेचा सुद्धा आपण विचार करतो. अनेक वर्ष पडगे गावासाठी त्यांनी सुद्धा मात्र चांगला क्रिकेट खेळलाय, चांगली मेहनत त्याच्याकडून सुद्धा आपण पाहिलेली आहे. मग आदित्य स्पोर्ट पडगा संघ असेल, मग SSC पडगा संघ असेल. चिपकण्याचा प्रयत्न, टायमिंग चुकलाय, फटका हवेत केलाय, भरपूर वेळ चेंडू हवेत. पुन्हा समीर कडून चूक घडते त्या ठिकाणी. आज समीर भजागेचा विचार जर केला तर थोडासा मैदानाच्या आतमध्ये सास पडतोय, कारण या गोल त्यांनी झेल पकडला, परंतु स्वतःचा जो संतुलन होता तो त्याने मात्र गमावला. पुन्हा आपण पाहिलं तर त्या ठिकाणी पुन्हा झेल त्याच्याकडे आला होता. असं वाटलं होतं की मात्र या ठिकाणी झेल तो पकडेल, परंतु झेल ड्रॉप झाला आणि फलंदाज गौरवला तिथे जीवनदान मिळाला आणि अखेर 2 धावा मात्र त्या ठिकाणी दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केल्या. आता मात्र ऑन साइडला पिकअप शॉट, डीप स्क्वेअर कडे कुठला फिल्डर नाहीये आणि चेंडू सरळ निघून जाते स्वर्गीय देविदास स्मृतिष्ठांच्या डोक्यावरून. 4 धावांसाठी चौकार. खराब स्पेल आपण म्हणू शकतो जयेशच्या माध्यमातून, कारण आउटफील्डमध्ये सुद्धा मात्र आपण जर पाहिलं तर थोड्याशा चुका सुद्धा राहिल्या आणि त्याचाच मात्र कुठेतरी फटका जयेश वारकेच्या या स्पेलवरती आपल्याला पाहायला आपल्याला 21 धावा बिनगडी बाद
15 धावा पाहिल्या आपण समीरच्या बॅटमधून आणि 6 धावा पाहिल्या आपण गौरव गोंदेच्या बॅटमधून. 3 षटकांचे सामने असल्या कारणानं झटपट क्रिकेट इथे मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि आज सुद्धा मात्र पीडीसी मधील एकापेक्षा एक बलाढ्य संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. आणि ज्या पहिल्या षटकामध्ये जयेश धावा खर्च केल्या त्या दुसऱ्या षटकामध्ये आता मात्र प्रलेश मुरांजन तिथे मात्र त्या धावा रिकव्हर करेल का. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू म्हणून प्रलेशने सुद्धा स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे. आणि त्याचमुळे आता मात्र संघ नायक समीरनं आता मात्र प्रलेशवरती जो विश्वास दाखवलाय तो विश्वास मात्र तो त्या ठिकाणी सार्थ ठरवेल का. परंतु जमीची आपण जर बाजू पाहिली अमर कास्ते संघाची तर कुठलाही विकेट्स गमावला नाहीये. येणाऱ्या बॅटरमध्ये मयूर दलवीचं येणं अजूनही बाकी आहे. परंतु ह्या जोडीने जी सुरुवात केली जी पार्टनरशिप केली लाजवाब. अजूनही मात्र पाहिले तर त्यांच्या पूर्ण टीम कंप्लीट नाहीये. एक एक खेळाडू मात्र आता मात्र वाटचाल करतायत. परंतु गौरव आणि समीरला दाद द्यावी लागेल. कारण त्यांनी आयोजकांच्या म्हणण्यानुसार जी वेळ त्यांना दिली होती त्या वेळेवरती मात्र संघ या ठिकाणी आय थिंक पोहोचला नव्हता आणि त्यामुळे मात्र त्या संघाला 2 धावने पॅनलाइज सुद्धा केलेला आहे. जसा दुसऱ्या डावाला आपण सुरुवात करू त्या 2 धावा आपण एसीसी पडघा संघाच्या अकाउंटमध्ये आपण ऍड करणार आहोत. 21 धावा धावफलक्यावरती. चेंज ऑफ पेस पहिल्या चेंडूवरती थोडंसं फिंगर रोल केलं प्रलेशने परंतु चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने निघून गेला आणि त्याचमुळे पहिला चेंडू पाहू शकाल रिप्ले मध्ये यस स्विंग इन डिलिव्हरी थोडसा अतिरिक्त स्विंग मिळाला आणि त्याचमुळे योग्य निर्णय पंच रवीज रईस यांच्याकडून आपण पाहतोय. मॅन फ्रॉम भिवंडी त्याने सुद्धा मात्र अनेक वर्ष पॉइंटर संघासाठी जबरदस्त क्रिकेट केलेला आहे. त्यांच्याकडे सुद्धा मात्र अनेक वर्षाचा अनुभव आहे आणि तो अनुभव आता मात्र या स्पर्धेमध्ये दाखवत असताना धावसंख्या 100 माध्यमातून पुढे जात असताना 22 आकड्यावरती वारंवार फिल्डिंग मध्ये थोडंसं या ठिकाणी आपण पाहतोय परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतोय सलमान शेख. पावलाचा वापर डान्सिंग ट्रक शॉट चेंडू आउट ऑफ द पार्क लॉंग ऑनच्या बाहेर निघून जातोय 6 धावांसाठी. हा येतोय षटकार. लाजवाब शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला कैद केलं आपल्या कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये परंतु या ठिकाणी कमबॅक केलं प्रलेशनं. पुन्हा मात्र पाहू शकाल या ठिकाणी कुठेतरी बॉडीला मात्र फॉरवर्ड करण्याचा तिथे मात्र प्रयत्न केला आणि त्याचमुळे मात्र आय थिंक बॅटची कडा लागली आणि पाहू शकाल इष्टाच्या पाठीमागे बाजीला आहे म्हणजे कम्प्लीट साईट आपण पाहतो एसएससी पडगे संघाच्या या सत्रामध्ये या हंगामामध्ये चांगली संघाची बांधणी केलेली आहे. साजिद शेखचा आपण विचार केला तर त्या संघाचे पुरस्कर्ते आहेत. खराब चेंडू आहे फुलटॉस आहे परंतु त्या फुलटॉस चेंडूवरती कदाचित जेल होण्याची दाट शक्यता आहे. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे त्याने पकडला जाईल आणि अशा रीतीने गौरवच्या माध्यमातून लागतोय अमर कास्ते संघाला हा पहिला धक्का. सामना असेल एकविरा स्पोर्ट बादाणे विरुद्ध देवास्टार देवळी. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण नाणेफेकी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. न्यू बॅटर रैनेट नंबर 3 मयूर दलवी आलाय त्याची आपण चर्चा सुरू केली होती परंतु गौरवनं सुद्धा मात्र चांगला केला आज प्रस्तावित केला. झटपट क्रिकेट त्याने खेळण्याचा प्रयत्न केला. 3 चेंडूचा सामना केला 1 चौकार 1 दुहेरी धाव आणि 6 धावांचा त्याने आपल्या संघाला योगदान दिला. एकूण धाव फलकावरती धावा जोडल्या गेल्या 1 गडी बाद 29. प्रलेश वापसी करण्याचा प्रयत्न करतो. एक सफलता त्याच्या खात्यामध्ये पाहायला मिळाली. इथे मात्र पाहू शकला हुक करण्याचा प्रयत्न होता परंतु एलिव्हेशन मात्र बरोबर जुळलं नाही. बॅटचा स्टिकरला चेंडू स्पर्श झालाय. दूरवरून क्षेत्ररक्षक पोहोचले गेले. फेक केले विकेट किपर एन कडे आणि एका धाबेवरती समाधानी पाहत होतोय दोन्ही फलंदाज. कुठेतरी मयूरनं दुहेरीचा प्रयत्न केला होता परंतु समीरनं मात्र नाकारला. तुम्ही रिप्ले मध्ये पाहू शकाल अगदी स्लो मोशन मध्ये पहा. फिल्डिंग लाजवाब फेक सुद्धा मात्र चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली आणि या ठिकाणी पहा समीर पुढे खाली बसले
कारण समीरला माहिती आहे की या ठिकाणी माझं खेळपट्टीवरती राहणं आवश्यक आहे. पाहू शकाल फटका चांगला शॉट मिड विकेटला सुद्धा फिल्डर होते पण त्यांना बीट केलं आणि बॅकअपसाठी मात्र समीर आले. फेकी पहा थोडीशी रॉंग ऑन पाहायला मिळाली. आज समीरचं लक्ष जर पाहिलं तर थोडंसं विचलित आहे, कारण वारंवार त्याच्या माध्यमातून चुका घडतायत. एक झेल ड्रॉप झाला, एक झेल त्याने पकडला, परंतु बाउंड्री लाईनच्या पलीकडे तो निघून गेला आणि आता सुद्धा फेकी थोडीशी चुकीची पाहायला मिळाली. हरकत नाहीये, असे चढ उतार येत असतात आपल्या कारकिर्दीमध्ये, आपल्या आयुष्यामध्ये, परंतु त्या संकटांना मात्र सामोरा जावा लागतो. परंतु या ठिकाणी मयूरनं पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु कनेक्शन प्रॉपर झालं नाही. सिंगल धाव आणि सिंगलच्या वतीनं जबरदस्त कमबॅक प्रलेशचं राहिला. आपण कारण पहिल्याच चेंडूवरती पाहिलं तर प्रलेशनं 7 धाबा खर्च केल्या होत्या आणि तदनंतर पुढील आपण 5 चेंडूचा विचार केला तर 4च धाबा खर्च केला, एक सफलता प्राप्त केली. म्हणजे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धाबा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 21 आणि दुसऱ्या षटकामध्ये आल्या 11. असा हा आतापर्यंत या डावाचा हायलाईट. अजूनही पहिल्या डावाचा खेळ सुरू आहे, एका षटकाचा खेळ येणं बाकी आहे. यानंतर आई एकविरा स्पोर्ट जुपाडा संघ फाईट करेल देवा स्टार देवली संघाच्या विरोधात. भादाणे आई एकविरा भादाणे, कारण जुपाडा संघ आपण पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये त्याला आपण खेळताना पाहिलं होतं. भादाणे संघ सुद्धा मात्र पाहिल्या तर जबरदस्त त्या संघाची सुद्धा बांधणी आणि पाहू शकाल या ठिकाणी आता मात्र जशी जशी दुपार होत जाईल तशी तशी स्पर्धा जवळ येत जाईल तसं तसं मात्र पाहू शकाल की स्टँडमध्ये मात्र जागा उरणार नाही. जिथे जागा मात्र मिळत आहे प्रेक्षकांना तिथे मात्र उभे राहून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. पहा झाडांखाली सुद्धा मात्र निसर्ग रम्य वातावरणामध्ये सुद्धा मात्र प्रेक्षक एन्जॉय करतायत आणि तसं या सुपर संडे आहे. सुपर संडे म्हटलं तर मात्र एक मेजवानी असते क्रीडा रसिकांसाठी. अनेक प्रकारचे पार्टीज होत असतात आणि तसे या संध्याकाळी भुरी गावामध्ये जल्लोष असेल, कारण आज या स्पर्धेला 15 वर्ष कंप्लीट झाली आणि आज या स्पर्धेला आपण निरोप देणार आहोत. एक सफल स्पर्धा जय महाराष्ट्र मित्रमंडळ भुईरगावच्या वतीने आपण पाहतोय. भुईरगाव चषक 2024. चेंडूला आपटी दिली, हुक करण्याचा प्रयत्न, परंतु डाबास्टिकचा चेंडू बाहेर निघून जातोय, त्याचा वाईटचा इशारा. नो आर्ग्युमेंट्स प्लीज. लगेच आपण लगेचच षटकाला सुरुवात करायची आहे. गोलंदाज प्रत्येक आहेत त्या ठिकाणी आणि किरण आपण जर पाहिलं तर अनेक मोठमोठ्या स्पर्धा आल्या आणि कधी गेल्या त्याचं मात्र नेहमीचा विचार सुद्धा आपण करू शकत नाहीये. परंतु जय महाराष्ट्र मित्रमंडळाचं मी कौतुक करेन. 15 वर्ष त्यांनी स्पर्धा राबवली आणि पाहू शकाल की त्याचाच आनंद प्रयत्नच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक लेफ्टम ओर द विकेटना पुन्हा मात्र एक्सप्रेस डिलिव्हरी, वेगाने चेंडू हाताळतोय. कुठेतरी मयूर दलवी थोडासा स्ट्रगल करतोय. याचं कारण मी तुम्हाला सांगू शकतो, कारण मयूर वेळेवरती ते उपस्थित नव्हता आणि त्याच अनुषंगाने जसा तो आला मैदानाच्या आतमध्ये तसा तो मात्र बॅटिंग करण्यासाठी मैदानामध्ये उतरला. धावसंख्या स्थिर आहे, ते म्हणजे 33 धावा एका गड्याच्या मोबदल्यात अमर स्पोर्ट कास्टने. म्हणून मी नेहमीच सांगतो की विलेला महत्व द्या. इथे मात्र फटका केला, जबरदस्त स्टँड अँड डिलिव्हर, वॉटर स्ट्रोक. सलमानला चेंडू मात्र टाटा बाय बाय करत निघून जातोय 6 धावांसाठी. हा येतोय षटकार. की आपण रिप्ले जर पाहिले तर सलमानने सुद्धा चेंडूला टाटा केला. तुम्ही हा रिप्ले पाहू शकाल. पूर्णपणे बॉडी ट्रान्सपोर्ट बॅकफुटला गेले, पूर्णपणे हायमॅट केला त्या ठिकाणी. अगदी पोस्ट पहा, अगदी वी शेप मध्ये. आणि खास वैशिष्ट्य जर पाहिलं तर जिथे मात्र फटका त्याला एक्झिक्यूट करायचा होता तिथे त्याची मात्र बॉडी लँग्वेज पाहायला मिळाली आणि त्याचाच मात्र दडपण आता गोलंदाज प्रतिक्रियेवर पाहायला मिळतोय. कारण गोलंदाज किती अनुभवी असेल किंवा चाणक्य असेल, जर त्याच्या जर अगेन्स्ट जर एखाद दुसरा मोठा फटका आला तर त्याच्या रिदममध्ये थोड्याशा चुका होत असतात. तरी ती चूक मात्र प्रत्येकडून पाहिली आपण. लगेच थोडासा चेंडू त्याने दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यामुळे पंचांनी त्याला दंडित केलं. वाईटचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला गेला आणि आता मात्र क्रॉस बॅटेड फटका चेंडू मात्र जमिनीच्या सहाय्याने झाला. डिप स्क्वेअरला एकचा शतरशे वेगाने चेंडूवरती झेपा होतो. बॅकअपला होते शतरशे बाजील, परंतु जबरदस्त रनिंग बिटून द विकेट. दोघांमध्ये जबरदस्त तालमेल पाहिलं आणि एक चांगल्या स्थितीमध्ये आता मात्र हा संघ पोहोचतो या मर्सकासने, कारण एकूण 42 धावा फलकावरती लागल्या गेल्या आणि अथर्व आम्हाला सांगतात की अजूनही एका या पहिल्या डावातील 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. आतापर्यंत प्रत्येकाने 2 स्वेअर चेंडू हाताळले, एकूण 5 चेंडू त्यांनी डिलिव्हरी केल्या. त्यामध्ये 3 लिगल चेंडू आणि 2 अनलिगल
चेंडू त्याने हाताळले. त्या फलकावरती 42 धावा आपण पाहतोय. अजूनही 3 चेंडूच्या खेळामध्ये जर एका दुसरा मोठा फटका आला तर मात्र 50 गाठण्याचा मात्र या ठिकाणी प्रयत्न जरूर अमरस्फोट खात्यासंघ करू शकतो. आणि जर एखाद्या वेळी 50 जर ओलांडली तर मात्र धावसंख्या डेंजर झोनकडे वाटचाल करू शकते. आणि तोच प्रयत्न असेल, कारण समीर सुद्धा मात्र सलामीला आलाय. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण 2 षटकार पाहिले, 2 चौकार पाहिले. वेले संदर्भात एससीसी पडगे संघ तुम्हाला या ठिकाणी सहकार्य करायचं आहे प्लीज. प्रतीक पुन्हा मार्गस्थ होतोय. हुक केलाय, फटका चांगला आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, बॅकवर्ड स्क्वेअर कडे पकडला जाईल. आणि अखेर मयूर दलवीचा जो संघर्ष होता तो मात्र इथे संपन्न झाला. विकेट क्रमांक 2 लागत असताना अमरस्फोट खाते संघाला. सहा चेंडूचा त्याने सामना केला आणि आपल्या संघासाठी 10 धावांचं योगदान दिलं. आणि त्याच वेळेला आता मात्र नवीन फलंदाज वैभव हलके आलाय. चौथ्या क्रमांकावरती सरनेम हलके आहे, परंतु या खेळाडूचं वजन खूप मोठं आहे. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. अनेक वर्ष पीटीसी मध्ये त्याचा दबदबा राहिलेला आहे, परंतु आता मात्र त्याच्यासमोर 2 लिगल चेंडू आहेत. त्या 2 चेंडूमध्ये पाहूया किती धावा जोडण्याचा तो प्रयत्न करेल. पहिला चेंडू रिव्हर्सचा फटका, काय कनेक्शन आहे, जबरदस्त गॅप सुद्धा आहे, डीप मध्ये कुठला फिल्डर नाही आणि चेंडू सरळ पॉइंट सीमेच्या बाहेर निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. रिप्ले मध्ये पहा काय जबरदस्त मात्र या ठिकाणी स्वतःला गिरकी दिली आणि चेंडूला सुद्धा मात्र त्या ठिकाणी फिरकीमध्ये मात्र त्या ठिकाणी ड्राईव्ह केला आणि चेंडू मात्र दंदन दंदन करत मात्र अगदी कव्हर पॉईंटच्या बाहेर निघून गेला. 4 धावांसाठी 46 धावा, 46. लॉस ऑफ 2 विकेट्स. आजच्या दिवसातील जबरदस्त मात्र या ठिकाणी कामगिरी आपण पाहतोय अमरस्पोर्ट खाते संघाची. लास्ट डिलिव्हरी फर्स्ट इनिंग, बॅटची अगदी टॉपेची नोवेल शॉट फायनलीकडे क्षेत्ररक्षक आहे, पकडला जेल आणि अखेर शेवटच्या चेंडूवरती प्रतीकला मिळणारी ही दुसरी सफलता. 46 धावा इथे मात्र प्रथम बॅटिंग करत असताना जोडल्या अमरस्पोर्ट खाते संघाने. 47 धावांचं लक्ष या ठिकाणी समोर असेल टीम एससीसी पडगा संघासमोर. त्या धावांचा पाठला कशा रीतीने होईल तत्पुरती आपण पुढील सामन्याची नाणेफेकी या ठिकाणी संपन्न करूया. देवा स्टार देवली विरुद्ध आणि एकविरा स्पोर्ट भादाणे या 2 संघादरम्यान आपण पुढची नाणेफेकी संपन्न करणार आहोत. आणि हा सामना पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल. वेलकम आपला मंग्या आज वेगळ्या लुकमध्ये आहे. तर देवली संघाचे संघनायक आलेले आहेत. एकविरा स्पोर्ट भादाणे संघाचे संघनायकाला विनंती असेल की आपण सुद्धा त्वरित या आलेले आहेत. तर कुक्षीगावचे ज्येष्ठ समाजसेवक हरेश दलवी आपल्यामध्ये आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकी संपन्न करणार आहोत. दोन्ही टीमच्या माहितीसाठी हा सामना सुद्धा प्रत्येकी 3 षटकांचा आहे. काकाच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. छापाचा कॉल आहे, परंतु आलेला आहे काटा. म्हणजे टॉस जिंकलाय देवा स्टार देवली संघानं. टॉस विनिंग संघनायकाला मयूर पाटील स्पॉन्सर शितीपे आहे ते आपण देत आहोत. आणि काकांना विनंती असेल की आपण व्यासपीठाची शोभा पुन्हा वाढवायची आहे. टॉस जिंकलाय आणि शितपे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेला आहे. किती आनंद होतोय? आनंद तर खूपच आहे, कारण की PTC मधली हा पहिले टुर्नामेंट खेळतोय आम्ही आणि खूपच एक्साइटिंग आहे. पहिलाच सामना तुम्ही या सीझनमध्ये खेळणार आहात भोईरगाव चषकामध्ये. आणि या सीझनसाठी कशा रीतीने तुमचा सराव राहिलेला आहे, कशा रीतीने तुमची प्रॅक्टिस राहिलेली आहे आणि खेळाडूमध्ये वातावरण कसं? पहिला सामना नाही म्हणता येणार, आत्ताच जस्ट एक पचापूर ते गावदेव चषक खेळा झाला, तसे आम्ही रनरअप राहिले एक हप्त्यापूर्वी आणि सतत प्रॅक्टिस चालू आहे पोरांची आणि खूप मेहनत घेत आहेत सध्या तरी. फिल्डिंग तुम्ही स्वीकारली का? याचं कारण तुम्ही स्ट्रॉंग आहे की फलंदाजी? फील्ड नाही, बॅट गेला. बॅट स्वीकार
आहे याचं कारण काय तुम्ही सांगू शकता? बॅटिंग लाईन सध्या तरी टचमध्ये आहेत चांगले बॅट्समॅन. त्याच्यामुळेच बॅटिंग आणि सकाळचा सत्र आहे चेसिंगला समोरच्या टीमला द्यावं. स्पर्धेबद्दल काही 2 शब्द? खूपच उन्हाळून अशी स्पर्धा असते आणि दरवर्षीप्रमाणे आम्हाला खेळायला संधी देतात, त्यामुळे त्यांचे ऋणी आहोत आम्ही. तर नक्कीच तुम्हाला सुद्धा विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. माझ्या सोबतीला भाताडे संघाचे संघनायक आहेत. तुम्हाला गोलंदाजी करायची आहे आणि तुम्ही जर टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असतं? आमचा क्षेत्ररक्षणच असतं निर्णय. म्हणजे तुमच्या मनासारखं झालेलं आहे. तर प्रतिस्पर्धी संघाला तुम्ही कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार? 30-35 पर्यंत थांबवायचा प्रयत्न करणार. तुमच्या जो संघाचा या सत्रामध्ये परफॉर्मन्स होतोय त्याच्यावरती तुम्ही संतुष्ट आहात की एखादा असं कुठला क्षेत्र आहे की तिथे तुमच्या वारंवार चुका होत आहेत? नाही, आता यावेळी चुका हे करणार आहे, तर दुरुस्ती करणार आहे. क्या बात आहे. मग त्याच्यासाठी काय धडे घेतले, कुणाकडून धडे घेतले तुम्ही? अजय आहे, विजय आहे, मी आहे स्वतः. आम्ही करू. भालचंद्र जाधव तुम्हाला काय गाईड करतोय? सध्या करतो गाईड, प्रॅक्टिस चालू आहे. नक्कीच. तुमच्यावरती संघाची जबाबदारी आहे, तुम्ही संघनायक आहेत, तुमच्याकडून संघाच्या खेळाडूंना काय अपेक्षा आहेत? नाही, माझ्याकडून काय अपेक्षा नाही, दुसरे आहेत ते करतील. हरकत नाहीये. तुम्हाला सुद्धा विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर थोडासा फनी मोमेंट होता आणि पाहू शकाल या ठिकाणी नाणेफेकी इथे नुकतीच संपन्न झाली आणि टॉस जिंकला आहे देवास्टार देवली संघाने आणि प्रथमतः धाडशी निर्णय स्वीकारला आहे बॅटिंग करण्याचा. तर देवा टायगर यस ओके. तर मंगेश आपल्यामध्ये आहेत, आपला मंग्या या आपण व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. जाऊया आपण टॉस बॉक्समधून कॉम बॉक्समध्ये, तिथे सज्ज असतील माझे सहकारी समालोचक तुम्हा सर्वांना मंत्रमुग्ध करण्यासाठी. पुढचा आवाज त्यांच्या गोड वाणीतून धावतं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. मिस्टर मनोज कारवे सर. थँक्यू सो मच. धन्यवाद PTC व्हॉइस योगेश पाटील. नमस्कार मंडळी, मित्र हो. तुम्ही जसे आहात तसेच राहा. कोणासाठी चांगलं किंवा वाईट बनू नका, कारण तुम्ही ज्याला पटला तो तुम्हाला आयुष्यात कधी सोडणार नाही आणि तुम्ही ज्याला नाही आवडला तो तुमचा कधीच होणार नाही आहे. आणि हेच जीवनाचं कडू सत्य आहे. म्हणून कोणासाठी जास्त चांगलं बनण्याचा प्रयत्न करू नका. आधी स्वतःचा विचार करा, नंतर जगाचा विचार करा. नमस्कार सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि जातो आपण मैदानामध्ये, ज्या ठिकाणी धावांचा पाठलाग सुरू होणार आहे 47. त्यासाठी सलामीची जोडी जयेश आणि बाझिल मैदानामध्ये. आम्ही कॉमेंट्री बॉक्समधून आपलं धावतं प्रक्षेपण करतोय. त्रिशांत सागर भोईर कॉमेंट्री बॉक्स. राऊंड द विकेट, पहिला चेंडू पंच केलाय, कव्हर पॉइंटच्या डोकून चेंडू जातोय एका टप्प्याने सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन. माहिती असेल की 2 धावांची पेनल्टी आहे ती फिल्डिंग करणाऱ्या संघाला, म्हणजे कासने संघाला. ते आम्ही षटक समाप्त झालं की पारड्यात टाकू. आणि आता पाहतोय आपण की चौकार आला जयेशच्या बॅटमधून. धावसंख्या झाली 4. SSC पडगा संघ धावांचा पाठलाग करतोय. दोन्ही संघांचे 12 खेळाडू आमच्यामध्ये उपस्थित आहेत. एक तर स्टंप एवढा पण नाही, दुसरा बॅट एवढा पण नाहीये. हे भविष्याचे खेळाडू आहेत आणि हा चेंडू चांगला टाकलाय. चौकार पाठोपाठ उचली घेणारा चेंडू. पंचांकडे कोणी पण इशारे करू नका, नॉट अलाउड इन दिस टुर्नामेंट. पंच त्यांची कामगिरी करतील. रिव्ह्यू सुद्धा पंचच मागतील, तुम्ही मागायचा नाहीये. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा दिलेला आहे. सन्मान्य संजयजी भोईर साहेब, आपण या. आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय भोईरगाव चषक 2024 मध्ये. गोलंदाज ओव्हर द विकेट, राऊंड द विकेट. ओ बॅटची कडा, इट्स अ विकेट कॉट बिहाइंड. व्हॉट अ टर्न, इट्स अ कटर. फलंदाज बाद. Fantastic delivery from the bowler Mahesh there. You can see the replay through the SK Entertainment here. Here is go. Round the wicket जातोय महेश स्लो मोशन मध्ये.
ओहो, रिलीज ऑफ द डिलिव्हरी, चेंडू आउट कटर होता, आउट स्विंग झाला आणि पहा आपण विकेट किपरचा स्टान्स उजव्या बाजूला झोकून स्वतःला अक्षरशः गिळंकृत केलं त्या चेंडूला आणि मस्त पद्धतीने सेलिब्रेशन होत असताना या मैदानावरती कासने संघाकडून आपण पाहिलं, धक्का दिला पहिला सीसीसी स्पोर्ट्स पडगा संघाला. धावसंख्या आतापर्यंत बॅटमधून 4, पेनल्टीच्या 2 आपण जोडायच्या बाकी आहेत. आम्ही ते जोडूच नक्की. नवीन फलंदाज आलाय मैदानामध्ये प्रलेश. पुन्हा गोलंदाज जातोय रनवे मधून. आल्या आल्या पुलचा प्रयत्न केला, फोर्सिंग स्ट्रोक होता आणि स्क्वेअर लेगला शॉर्ट मध्ये विकेट किपर नाही तर पंचांच्या मागे झेल टिपलाय आणि काय जबरदस्त क्लायमॅक्स सुरू आहे. बॅक टू बॅक सेकंड विकेट डाऊन. कासने संघ इथे पूर्णपणे या ठिकाणी वर्चस्व निर्माण करतोय, प्रभाव टाकतोय मॅच मध्ये. विकेट डाऊन. येस, जरूर जरूर आप सब खूबसूरत समा देख रहे हो. ये समा है क्रिकेट का. क्रिकेट का नशा छा रहा है पूरे मैदान में. भुईरगांव ट्रॉफी के दिन चल रहे यहाँ पे और आखिरी दिन चल रहा है मैदान में. जबरदस्त मुकाबला चल रहा है. विकेट का पतन हो गया और नया बैट्समैन बैटर मैदान में दाखिल हो गया प्रतीक. अतिशय सुंदर गोलंदाजी महेशकडून होत असताना ओहो, यावेळेला आडव्या बॅटनी फटका सजवण्याचा प्रयत्न पण तो बदलला इतक्या नव्हता अजिबात. चेंडू टर्न झाला, हा बाहेर निघाला. लेफ्ट हँड बॅट्समनसाठी अँगल प्राप्त केलं गोलंदाजाने. राऊंड द विकेट जात असताना सुद्धा गाणी सुंदर वाजवलं. अमिताभचा आवाज होता की हम जहाँ पे खडे होते हैं वहाँ से लाईन सुरू होती है. एका पत्रकाराने यश चोपडाला विचारलं होतं की तुमच्या नजरेमधला 1 नंबरचा ऍक्टर कोण. तर यश चोपडाने उत्तर दिलं होतं की 1 नंबरला पण अमिताभ बच्चन आणि 11 नंबरला सुद्धा अमिताभ बच्चन, बाकी कोणीच नाही, आजूबाजूला कोणीच नाही. तर जबरदस्त अमिताभचा परफॉर्मन्स, त्यांनी सगळंच विकलं आणि सगळंच विकतायत टीव्हीच्या ऍड होते. या ठिकाणी काय चाललंय बघतोय मैदानामध्ये, हाहाकार माजलाय. विकेट विकेट पाहायला मिळते. तिसरा गडी बाद होतोय. कासने संघ फ्रंट फुटला आलाय आणि सीसीसी स्पोर्ट पडगा संघ इथे बॅक फुटला गेला, कारण 4 धावसंख्येवरती तिसरा गडी, तिसरा धक्का लागतोय. तिसरं संकट ओढवले ते एसीसी पडगा संघापुढे. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ बॉलिंग अँड व्हॉट अ कॅच. सन्माननीय हरिभक्त पारायण दयानंदजी भोईर साहेबांचं आगमन होत आहे. भोईरगावचे उद्योजक हरिओम साहेब या पाहुणे रावणे येथे घरात तोची दिवाळी दसरा याची देही याची डोळा पाहतो आपण. अतिथी देव भव आणि आमचे महाराज आलेले आहेत. अवघेचे त्रिलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथाची ठेले. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ नाथांचं नाथ जनार्दन. एका जनार्दनी एकपणी उभा चैतन्याची शोभा शोभत असे. काय चैतन्य निर्माण केलं महाराज आपण आले आणि बघा काय चैतन्य निर्माण झाले या क्रिकेटच्या माध्यमातून. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती चैतन्यमय वातावरणाची निर्मिती झाली जसे महाराज आमच्यामध्ये अवतरले. नमस्कार नमस्कार महाराज. आणि चौथा इथे बॅट्समन अवतरलाय मैदानामध्ये, तो म्हणजे मिस्टर सलमान. क्या बात आहे. रमेश सरांची मगाशी ऍक्शन मला बघून योगी सरांना खुणवायचं होतं की सर असं बोला. काय छान ते शाहरुख खान स्टाईलने वाईटचा इशारा करतात की जसं काजोलला बोलवतात, गौरीला बोलवतात. जबरदस्त त्यांची ॲक्शन आहे वाईट दाखवण्याची. नक्कीच ते मेन पंच होतील त्या बोलू आपण. तर या ठिकाणी विकेट्स क्रमांक 3चं पतन झालं आणि चौथा गडी बाद होईल का बघायचं, कारण सलमान आलाय. सलमानवरती जबाबदारी आहे. सलमानने अनेक वर्ष गाजवलेत क्रिकेटमध्ये आणि गोलंदाज आहे वैभव. आल्या रिव्हर्सचा पवित्रा. दॅट्स इट. जबरदस्त सलमानच्या बॅटमधून रिव्हर्स हिटेड फॉर द सिक्सर. व्हॉट अ बिगी. बाजी 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 पलटेगा क्या, हम देख लेंगे आगे जाके. आप देख सकते हो ये रिप्ले दिखा रहे इसके एंटरटेनमेंट. रिवर्स ले लिया इसको, ये लेफ्ट हैंडर ही है और जबरदस्त ओवर पिच गेंद को उठा दिया, फेंक दिया मैदान के बाहर दूर गगन की छाव में. जबरदस्त. त्याचा कॉन्फिडन्स लेवल मारताना आपण बघितलं असेल तर जबरदस्त होता. बघा जसं काय होतं की लेफ्ट हँड बॅट्समन आहे की काय. परफेक्ट परफेक्ट स्टान्स त्या रिव्हर्स हिटसाठी बाजीलचा. बाजील छोट्या गतचा खेळाडू आहे, परंतु त्याची उंची महान आहे. त्याच्या क्रिकेटच्या माध्यमातून त्याचा इतिहास सांगतो. बाजील आपण अनेक ठिकाणी योग्य सर पाहतो, तुम्ही जास्त पाहता, परंतु हा जबरदस्त उगवता तारा आणि उगवलेला तारा आहे.
येस येस बाजीलने डेब्यू मॅचला 47 ठोकल्या होत्या आणि इथे ठोकाच्यात 47च सर. म्हणजे फक्त त्याच्या एका हाताचं काम आहे. हो हो, हा दुसरा हात वापरला, अजून सेकंड स्विच हिटेड. अरे बाजील, तुला केविन पीटरसनचा फोन येईल इंग्लंडवरून की ये माझ्या इंग्लंडला खेळायला. काय जबरदस्त रिव्हर्सचे फटके मारतोय. दिस अ मास्टर ऑफ बाजील फॉर द रिव्हर्स हिट. सिक्सर. वाव. ये यहाँ पे सारा जमाना भी बाजिल का दीवाना बन गया. आणि काय स्टान्स आहे बघा त्याचा, काय कॉन्फिडन्स आहे. तो जागेवरती स्टँड अँड डिलिव्हर करतो, तो सुद्धा रिव्हर्स रिव्हर्स. फक्त चेंडूला बघतो की कुठे गेला चेंडू, कहा पे गया मेरा गेंद, गया गेंद दूर गगन की छाव में. असं वाटतं की बाजीलचं तिकडे कोणतरी आहे की काय, तिकडे चेंडू पाठवतोय रिव्हर्सच्या माध्यमातून. जबरदस्त फटकेबाजी. सांगतोय तो इतरांना कि अभी ना पूछो कि मंजिल कहाँ है, अरे अभी तो हमने चलने का इरादा किया है, ना हारे हैं ना हारेंगे कभी, एक खुद से वादा किया है, ये किसी और से नहीं बस खुद से वादा किया है. जबरदस्त बॅक टू बॅक सेकंड सिक्सर. षटकांची हॅट्रिक पूर्ण करेल का बाजील? पुन्हा सज्ज झालाय सामना करण्यासाठी वैभवचा. चेंज ऑफ पेस उडवलाय, टायमिंग लाजबाब आहे. लॉंगल चिटीच्या खाली पोहोचलाय परंतु एलिव्हेशन नव्हतं आणि झेल टिपला. त्याचं कारण की चेंज ऑफ पेस केलं होतं, फक्त बॅट उडवली आणि त्या ठिकाणी चेंडू उडवला आणि बाजीलची खेळी संपुष्टात. बघा सेलिब्रेशन, बघा सेलिब्रेशन, आनंद बघा कसने संघाचं. कारण त्यांनी हा मोठा अडसर दूर केलाय. चेंडू हवेत जात होता, असं वाटलेलं की पार करेल लॉंगॉन, पण नाही, बरोबर लॉंगॉने जज केलं आणि झेल टिपला. असं वाटतं की सामना तर टिपला नवीन, परंतु नाही. एसीसी पडगा संघ आहे जो हार मानणार नाहीये. फलंदाज बाद होतोय, नवीन फलंदाज मैदानामध्ये येणार. धावसंख्या आहे ती पडगा संघाची 16, 4 गडी बाद. जबरदस्त. आता सलमान आणि समीरची जबाबदारी असेल. बाजी पलटेल का बाजू? नाही, आम्ही थांबणार नाही. दोन फिल्डरच्या मध्ये झेल उडाला आणि वेकर फिल्डर सुद्धा आला होता, झेल पडला सुद्धा होता हातामध्ये, पण तो ग्रीप करू शकला नाहीये. ऐश्वर्या हातात आली ती सलमानच्या, पण तो निसटली आणि अभिषेकने बाजी मारली. धावसंख्या 2 पुढे जात असताना 18 4 गडी बाद. अशा प्रकारच्या संधीचं सोनं केलं पाहिजे. सलमानला संधी जी मिळाली ती सोडली आणि हा बिचारा अजून पण अनमॅरिड आहे, बॅचलर आहे. 18 धावसंख्या, 18 ऑन द बोर्ड, 4 गडी बाद. काय सामना रंगतोय मैदानामध्ये बघा. या सामन्याने प्रेक्षकांना खेचून आणलंय. हे भुईरगावचं यश आहे आमच्या, हे जय महाराष्ट्राचं यश आहे आमच्या. क्रिकेटच्या माध्यमातून हो हाय बॅकक्लिपनी होती नव्हती तेवढी ताकद काढून फटका मारण्याचा प्रयत्न, पण तो गोलंदाज हुशार आहे त्या ठिकाणी. बघा, फिंगर रोल केले, चेंज ऑफ पेस केलं, चेंडूला उसळी दिली आणि बाहेर काढलं विकेट किपरच्या डाव्या बाजूला. मस्त फॅन्टॅस्टिक वैभवची कामगिरी पाहतोय. 2 षटकार खाल्यानंतर सुद्धा त्यांनी नंतरचे 3 चेंडू अचूक टाकलेले आहेत मैदानामध्ये आणि तोडीस तोड खेळ सुरू आहे दोन्ही संघांचा. म्हणून योगी सर म्हणाले की हा सामना भयानक होणार आहे. येस, हा चेंडू मात्र परफेक्ट गेला डाव्या एसटीच्या वरून सांगतायत पंच शानू सर. शानू नाही तर रॉकी सर. पंचांकडे डिमांड करू नका. आणि अशा प्रकारे षटक संपलेलं आपण पाहतोय चित्र. रॉकी सर जरा आम्हाला दर्शवत जा तुम्ही, काय जे असेल ते प्लीज दर्शव. येस येस, दॅट्स इट. तर 20 धावा झालेल्या आहेत, अजून आपण पेनल्टीच्या जोडल्या नाही आहेत. आता अथर्व विषय छान येते, त्याचं मी स्मरणशक्ती बघत होतो की आठवलं त्याला. तर एकूण धावसंख्या आता 22 आहे आणि प्रेक्षक बघा धावसंख्या 20 आहे. 18+2 आहे, 18 झालेल्या आणि 2 आपण ऍड करतो. पण प्रतीक्षामध्ये प्रेक्षक बघा किती आहेत ते, खचाखच भरलेलं आहे. आणि चहू बाजूला झाडं झुडपं जी छत्रछाया मिळते. कोणी रिक्षात बसले, कोणी हौसेत, कोणी नवसेत, कोणी गवसेत, कोणी कोणाला गवसतंय. हीच तर या मैदानाची खासियत आहे की मैदानाची कॅपॅसिटी जवळपास 75,000 आहे, परंतु आम्ही कोरोनामुळे ही कॅपॅसिटी कमी केली आहे, तेच कारण आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये ते पॅव्हेलियन उभे राहतील. धावसंख्या आहे ती 18+2 20 वर. पहिल्या षटकात 4 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 14 आणि +2 पेनल्टीच्या, असं आपण जोडतोय. लक्षात घ्या, धावसंख्या 20 आहे कासनेकर. येस, थँक्यू सो मच रोहितजी भोईर. रोहित भोईरने आम्हाला स्पॉन्सरशिप लगेच दिलेली आहे, खुश झाले जाम. येस, ते सर्व काय देणार आहेत दुपार आणि संध्याकाळी दोन्ही पण वेळेला. तर धावसंख्या 20 वरती जाऊया मैदानामध्ये. आपण अजून धावांची गरज आहे ती 27 12 चेंडूंमध्ये. काय सामना असेल बघायचंय. सलमान आहे, समीर आहे
आणि गोलंदाजी मार्क होती मिस्टर योगेश. अमर स्पोर्ट्स कासने संघ इथे फिल्डिंग करतोय. धावा डिफेंड करेल का? एसएससी स्पोर्ट्स पडघा संघ धावांचा पाठला करतोय. भैरगाव चषक 2024 कोण जिंकण्याचा प्रयत्न करेल? उडवण्याचा प्रयत्न केला. चेंडू अलॉंग द कार्पेट जातोय. प्रशांत बजाके सांगतो की जमिनीला गुदगुदला करत जातोय आणि त्या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंड नव्हे तर स्ट्राईक एंडला फेकी केली आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जे असे आमचे महारथी बसलेत की आम्हाला सुद्धा चांगले ते धडे देत आहेत. एका बाजूला किरण थळे, दुसऱ्या बाजूला प्रशांत बजाके सांगतात आम्हाला की सर शब्दरचना थोडीशी तुमची सुद्धा वाढवा आणि ते आम्हाला सांगत असतात. छान, थँक्यू सो मच. तर धावसंख्या 22 वर आहे. 4 गडी बाद. अजून सामन्यामध्ये प्रेक्षक खूप काय दडलंय बरं का, खूप काय दडलेलं आहे. उडवलाय पुन्हा एकदा. हा शॉट आम जाप करायचा होता परंतु उचलता आला नाहीये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी त्यांनाही माहिती की गवत छान आहे, पडलं तरी हरकत नाहीये. काल जानूनी पण काल सुंदर झेल टिपला. परवा आतिश घोडूने झेल टिपला, जे झेल वन ऑफ द बेस्ट ठरले त्या सीझन मधले. आणि आता या ठिकाणी पाहतो की हळूहळू पुढे स्कोर सरकतोय. 23 वर गेला पण तो आता मोठ्या फटकांची नितांत गरज आहे. जे रिव्हर्स मारले ते बाझिलने तसं येणं आता अपेक्षित आहे. लेफ्ट हँड बॅट्समन आलाय मैदानामध्ये. सलमानच्या सोबतीला समीरनी झेल सोडले. फिल्डिंग थोडीशी खराब केली पण आता बॅटिंग चांगली करावी लागेल. समीरसाठी बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, एक डीप स्क्वेअर लेग आहे. फॉरवर्ड रिझनकडे एक लॉंग ऑन आहे आणि उचललाय. डीप स्क्वेअर लेगच्या वरून जाईल का बघायचं आहे. चेंडू हवेत आहे आणि 2 फिल्डर पाहत आहेत प्रेक्षकांप्रमाणे. आउट ऑफ द पार्क. या ठिकाणी पाहतो आपण समीरचा सिक्सर पाहतो. या समीर आहे. दॅट्स इट, सिक्सर. स्वेलेगच्या क्षेत्राच्या डोक्यावरून जात असताना पाहू शकता आपण. हे रिप्ले एसकेंटेडला सांगायची गरज नाहीये कारण योगीच म्हणाले की ते मुंगी सुद्धा टिपतात, मग ते चेंडू का टिपू शकत नाहीयेत. पुढचा चेंडू जात आहे. समीरसाठी उचलण्याचा प्रयत्न. बॅटच्या हँडल जोर लागला. विकेट किपर जातो रिव्हर्स मध्ये आणि झेल सोडलाय. ओ माय गॉड, झेल की मॅच सोडली हा प्रश्न इथे उपस्थित होतोय. ह्या मोमेंटला, क्रुशियल मोमेंटला तुम्ही अशा प्रकारचा झेल सोडणं म्हणजे नक्कीच तुम्ही पायावरती कुऱ्हाड मारलेली आहे की काय. आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली या ठिकाणी 30 वर. 17 धावांची गरज आहे. 17 धावांची गरज आहे. अजून खतऱ्याची घंटा वाजवणं बाकी आहे. 30 धावसंख्या झाली आणि या ठिकाणी झेल जर सोडला नक्कीच मोठं नुकसान केलंय. कारण इथे विकेट सुद्धा आली होती असती, बॅट्समन सुद्धा नवीन आला असता. प्रत्येक मोमेंट तुम्हाला महत्वाचा आहे. या ठिकाणी कासन्यांची काही चुका होतात परंतु या गोलंदाजी या ठिकाणी पाहतोय आपण जी योगेश हाताळतो. एक षटकार तर खाल्लाय आतापर्यंत. 4 चेंडूंमध्ये योगेशने 10 धावा खर्च केलेत. एक षटकार, एक डबल, 2 सिंगल आणि त्या स्ट्राईक एंडला फलंदाज सलमान. माझ्या पाठीमागे मोहम्मद अली आहे छोटासा. तो म्हणतो की सर मोहम्मद अली आहे पण मला अलीच बोलतात, काहीच कळत नाही. मोहम्मद अली तो बॉक्सर आहे चांगला. हो, उडवलाय, पूल केलाय. पॉवरफुल आहे का बघायचं. अंतर गाठेल का. उंची जास्त आहे आणि क्षेत्ररक्षक आला पाठीमागे उभा सुद्धा राहिला सपोर्ट देण्यासाठी. यालाच म्हणतात एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. झेल टिपलाय आणि सामना टिपेल का बघायचं कासने संघ. फलंदाज बाद होतोय एसीसी पडघा संघाचा 5व्या क्रमांकाचा. मस्त पद्धतीने फटका सजवला होता. डोकं जास्त वर गेलं. हँड, आय आणि हेड कॉम्बिनेशन जुळलं नाही बॅट्समनचं. आणि टेनिस क्रिकेटमध्ये जास्त ताकदीचा वापर करत असतात त्याच्यामुळे बॅलन्स बॉडीचा जात असतो आणि त्या कारणाने चेंडू जास्त उंच गेला पण तो मस्त पद्धतीने जजमेंट केलं. शेवटपर्यंत नजर ठेवली फिल्डरने आणि सुरक्षित झेल टिपून इथे उत्तेजना निर्माण केली, संजीवनी निर्माण केली आपल्या कासने संघामध्ये. धावसंख्या 30. अजून 17ची गरज. बॅटची कडा लागते. नशीब बोलो तर की झेल कॅरी नाही झाला आणि अशा प्रकारे रसिको 3 षटकं समाप्त झाली. बरोबर धावसंख्या 30 वर आहे. आता येणारे चेंडू 6 आणि जिंकण्यासाठी 17 धावांची नव्हे तर अरे संपला सामना. क्या बात आहे. ओ माय गॉड, अयो माय गॉड, सॉरी 3 षटकांचाच मुकाबला आहे. अरे असं वाटलं की अजून चान्स आहे की काय. मॅच एवढी भारी होती साहेब, माफ करा की पूर्णपणे फ्लो आला होता मॅचला आणि कितना जबरदस्त मुकाबला हो गया यहाँ पे. मैं भी मेरा होश आवाज खो बैठा. सॉरी यार, सॉरी. सामना समाप्त झाला आणि या ठिकाणी 16 धावांनी सामना जिंकलेला आहे तो कासने संघाने. अभिनंदन साहेब, मगवान दादा भुईर, आपलं अभिनंदन. अमर स्पोर्ट्स कासने आणि हार्ड लक
एसीसी पड़गा मिस्टर साजिद शेख भाई, बहुत अच्छा खेले आप सब। सामना चुरशीचा झाला, परंतु खूपच मोठा धावफलकासमोर होता. सध्या धावांचा 30 वरतीच थांबला संघ तो एसीसी पडगा. आणि या सामन्याचा मेन शिल्पकार मिस्टर समीर इज द मॅन ऑफ द मॅच. या समीर या आपण फास्ट या जरा. समीर या आपण. आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये असतील आमचे योगी सर. ओव्हर टू यू. एसीसी पडगाचा प्रतिनिधी किंवा कॅप्टन आयोजकांशी संपर्क साधा प्लीज. एसीसी पडगा आणि समीर येतोय. योगी सर कंटिन्यू. धन्यवाद मनोज कारवे सर. अतिशय सुंदर कामगिरी आपल्याला अमर स्पोर्ट कास्ते सकाळी पाहायला मिळाली आणि त्या सामन्यातील शिल्पकार राहिला ज्यांनी 24 धावांची तुफानी केली साकारली. समीर टाळे. मी भोईरगावचे समाजसेवक संजयजी भोईर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी आणि जो गिफ्ट हॅम्पर आहे ते दोन्ही पारितोषिक आपल्या शुभ हस्ते द्या. तदनंतर हरिभक्त परायण भोईरगावचे उद्योजक दयानंद भोईर आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण अनंत हलवाई यांच्या माध्यमातून जो स्वीट बॉक्स आहे तो आपण स्वीट बॉक्स या ठिकाणी वितरित करा. तदनंतर गणेश भोईर स्पॉन्सर हेड कॅप आहे. महेंद्र शेलार स्पॉन्सर स्वीट बॉक्स आहे. मी भगीरथजी भोईर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण ही दोन्ही पारितोषिक या ठिकाणी वितरित करायची आहेत. पाहू शकाल रेड कलरची ही ब्रँडेड